नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं तासगावच्या बॅचच्या क्रॉपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण पहिला टॉपिक ट्रॅडिशनल क्रॉप पूर्ण केला. त्याचा होमवर्क तुम्ही सोडवत असाल. होमवर्कमध्ये आपल्या रेग्युलर होमवर्कमध्ये जे प्रश्न झाले ते एक्झरसाइजमधले पुन्हा सोडवू नका. छोटे जे प्रश्न आहेत MCQ, आन्सर इन वन सेंटेन्स किंवा काही मॅच पेअर ते तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सोडवता नाही आले तर आपण क्लासला जॉईन झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून ते प्रश्न तिथे सोडवूयात. आता बघा, कमर्शियल क्रॉप नावाचा 2 नंबरचा टॉपिक आपण घेतोय. रोज 5-7 मिनटंच आपण घेतोय, जास्त काही घेत नाहीये. वैभवी, कॉलेजचे तास बहुतेक आता बंद झालेले आहेत असं मला कळतंय. काय असेल तो रिप्लाय मला दे. बघा आता कमर्शियल क्रॉप, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघूयात, डिफरंट ट्रॅडिशनल क्रॉप्स आपल्याला इथं स्टडी करायची होती. डिफरंट ट्रॅडिशनल क्रॉप म्हणजे आपण आत्ता शिकलो पहिल्या टॉपिकमध्ये पारंपरिक जी पिकं घेतली जातात. डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल फार्मिंग अँड कमर्शियल फार्मिंग. आपण जे पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलं ते ट्रॅडिशनल परंपरेने घेतलेली पिकं पाहिली. आता कमर्शियल ॲग्रिकल्चर म्हणजे काय? कमर्शियल म्हणजे व्यापारी दृष्ट्या आपल्याला फायदा जास्त कसा होईल या दृष्टीनं. पुढे आहे व्हॉट इज सर्व्हायवल फार्मिंग. आता सर्व्हायवल फार्मिंग याचा असा अर्थ होतो, ट्रॅडिशनल पिकंही आपल्याला घ्यायची आहेत, कमर्शियल पिकंही आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याच्या जोडीला शेतकऱ्याच्या सर्व गरजा, बऱ्यापैकी जास्तीत जास्त गरजा शेतातूनच पूर्ण होतील. या पद्धतीनं जेव्हा फार्मिंग केलं जातं तेव्हा त्याला आपण सर्व्हायवल फार्मिंग म्हणणार आहोत. व्हाय कमर्शियल अप्रोच इज इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर सेक्टर. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्यापैकी असं बघतो, शेतकरी काही आत्महत्या करतात. का करतात? त्यांच्याकडे कर्ज झालेलं असतं, पिकातून उत्पन्न आलेलं नसतं. तर आता सर्व शेतकऱ्यांनी आपला असा अप्रोच ठेवला पाहिजे की आपल्याला शेतीमधून कमर्शियल म्हणजे व्यापारीदृष्ट्या अप्रोच ठेवून आपण शेती केली पाहिजे की जेणेकरून शेतीमधून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे, आपला फायदा झाला पाहिजे. याला आपण म्हणतोय कमर्शियल अप्रोच. हॅव यू ऑब्झर्व द जॅगरी प्लांट अँड शुगर फॅक्टरी. मग तुम्ही सगळ्यांनी ऊस हे पीक बघितलेलं आहे की ज्याच्यापासून आपण गूळ तयार करतो. आणि शुगर फॅक्टरी सगळ्यांना माहिती, आपल्या आसपास असणारी जवळच्या जवळ शेंद्र्याची शुगर फॅक्टरी तुम्हाला माहिती आहे, तिथं शुगर केन वापरला जातो शुगर तयार करण्यासाठी. विच इन्फॉर्मेशन विल यू शेअर अबाउट द बनाना चिप्स अँड बनाना वेफर्स. याचा अर्थ समजून घ्या. बनाना हे क्रॉप आहे, या क्रॉपपासून आपण कमर्शियली चिप्स आणि वेफर्स तयार करतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणात खप होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शनिवारी कॉलेजमधून क्लासला आल्यानंतर बरेचसे जण येताना वेफर्सची पाकिटं किंवा चिप्सची पाकिटं घेऊन येतात, क्लासमध्ये बसून खातात आणि क्लासची डस्टबिन 1-4 दिवसाच्या त्या पॅकेट्सनी रॅपर्सनी भरून जाते, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर हे पीक जे आहे याचा आपण अशा पद्धतीनं कमर्शियल वापर करतो, असा त्याचा अर्थ आहे, समजून घ्या. आता शुगर केन पहिलं पीक. बॉटनिकल नेम सॅकॅरम स्पीसीज. शुगर केन कंपरायझेस ऑफ फॉलोइंग स्पीसीज. पहिली स्पीसीज सॅकॅरम ऑफिसिनॅरम, दुसरी स्पीसीज सॅकॅरम बार्बिरी, तिसरी स्पीसीज सॅकॅरम सिनेन्सिस, चौथी स्पीसीज सॅकॅरम स्पॉन्टॅनम, पाचवी स्पीसीज सॅकॅरम रोबस्टम. आता ह्या सगळ्या स्पीसीज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. 2 स्पीसीजची नावं लक्षात घ्या. पुन्हा त्याच 2 स्पीसीजची नावं आपल्याला बायोलॉजीमध्ये पण एका टॉपिकमध्ये येणार आहेत, ती फक्त लक्षात ठेवा. सकाराम असं लक्षात ठेवत गेलं की पुढच्या 2 नावं तुमच्या सहज लक्षात राहतील. आपल्याकडे फेमस असणारं नाव आहे बघा, सॅकॅरमच्या ऐवजी आपण सकाराम म्हणायचं. फॅमिली ग्रॅमिनी. ओरिजिन बघा, सॅकॅरम ऑफिसिनॅरमचं ओरिजिन दिले इंडो म्यानमार चायना बॉर्डर विथ न्यू गिनिया ॲज द मेन सेंटर ऑफ डायव्हर्सिटी. सॅकॅरम बार्बिरी नॉर्थ इंडिया, सॅकॅरम सायनेन्सिस चायना, सॅकॅरम स्पॉन्टॅनम इंडिया ओरिजिन आहे. आता रिमेंबर धिसमध्ये बघा, द इंडियन केन इज ए रिझल्ट ऑफ नॅचरल हायब्रिडायझेशन. नॅचरली हायब्रिडायझेशन झालेलं आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, एका पुढच्या टॉपिकमध्ये बायोच्या आपण शिकणार आहोत. बिटवीन सॅकॅरम ऑफिसिनॅरम अँड सॅकॅरम स्पॉन्टॅनम. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, ह्या दोन्ही स्पीसीज वाईल्ड आहेत. त्या वाईल्ड स्पीसीजमध्ये नॅचरल हायब्रिडायझेशन झालं आणि आपल्याकडे जे इंडियन केन वाढवला जातो, जो आपण सॅकॅरम स्पॉन्टॅनम म्हणतो, तो याच्यापासून तयार झालेला आहे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं, सॅकॅरम ऑफिसिनॅरम अँड सॅकॅरम स्पॉन्टॅनम आर द हे जे काय आहे त्या वाईल्ड स्पीसीजपासून आपण इंडियन केन तयार केलेला आहे. आता शुगर केनचे युजेस बघूयात. पहिलं, शुगर केन इज मेनली ग्रोन फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर. साखर करण्यासाठी आपण वापरतो.
अपार्ट फ्रॉम द शुगर अदर प्रोडक्ट्स लाईक जॅगरी म्हणजे गूळ तयार करतो. अँड खांडसरी आर आल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम दिस. खांडसरी या शब्दाचा अर्थ साखर कारखान्यांमध्ये एक वेगळ्या ग्रेडची साखर तयार केली जाते, ज्याला तुम्ही खडी साखर असं म्हणता. आपल्याकडे शक्यतो देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी पूजा सकाळची झाल्यानंतर ही खडी साखर वापरली जाते. ती 2 स्वरूपात असते, तुम्हाला माहिती आहे. असे मोठे मोठे तुरटीच्या आकाराचे, तुरटीच्या रंगाचे किंवा तुरटीसारखे पांढऱ्या रंगाचे खडे असतात मोठे मोठे, किंवा याच खडी साखरेचे छोटे छोटे क्यूब्स असतात, त्याला आपण खडी साखर असं म्हणतो. ग्रीन टॉप्स ऑफ द प्लांट आर यूज्ड ॲज फॉरेज फॉर कॅटल. फॉरेज या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. कदम प्रणव. फॉरेज म्हणजे सार्थक आणि रितेश. फॉरेज तुम्हाला अर्थ माहिती आहे, चारा, जनावरांसाठी तो आपण वापरतो. स्टबल्स आर यूज्ड फॉर फ्युएल इन रुरल एरिया. स्टबल्स म्हणजे त्याची जी चिपाडं किंवा कांडे राहतात त्याचा उपयोग जळणासाठी करतात. केन ट्रॅश इज यूज्ड ॲज थॅचिंग मटेरियल. आता हे जे केनचं ट्रॅश आहे म्हणजे रस काढल्यानंतर गुऱ्हाळामध्ये तुम्ही बघत असाल, ते शुगरकेन कशा स्वरूपात राहतो त्याला ट्रॅश म्हणायचं, आणि त्याचा उपयोग हट बनण्यासाठी, हट म्हणजे झोपड्या बनवण्यासाठी केला जातो. अँड आल्सो यूज्ड फॉर प्रिपेअरिंग कंपोस्ट, किंवा त्याच्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करतो. द फॅक्टरी बाय प्रोडक्ट नेमली बगॅस, मोलॅसिस, प्रेस मड केक अँड फॅक्टरीमधून हे प्रोडक्ट तयार होतात. वॅक्स आर ऑप्टेंड, असे प्रोडक्ट आपल्याला त्याच्यापासून मिळतात. बगॅस इज यूज्ड इन पेपर इंडस्ट्री. बगॅस हे आपण पेपर इंडस्ट्रीत वापरतो. व्हाईल मोलॅसिस इज युजफुल इन डिस्टलरी फॉर प्रिपेरिंग ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. आता तुम्हाला सगळ्यांना ह्या कोरोनाच्या धर्तीवर सॅनिटायझर माहीत झालेलं आहे. ह्या सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असतं हे तुम्हाला माहीत आहे. तर ते अल्कोहोल तयार करण्यासाठी शुगर इंडस्ट्रीचा हा प्रोडक्ट वापरला जातो. मोलॅसिस म्हणजे मळी. अँड प्रेसमड केक इज यूज्ड ॲज मॅन्युअर. मॅन्युअर म्हणून वापरतात. मॅन्युअर म्हणजे पुन्हा खत. कंपोस्ट म्हणजे सुद्धा खत. वॅक्स इज यूज्ड फॉर प्रिपेअरिंग लुब्रिकेटिंग मटेरियल. लुब्रिकेटिंग म्हणजे साधारणतः पटकन स्लिप होण्यासारखं मटेरियल तयार करण्यासाठी, म्हणजे स्लिपरी मटेरियल तयार करण्यासाठी. शुगर इटसेल्फ इज यूज्ड ॲज स्वीटनर इन फूड ॲटम्स. साखरेचा उपयोग आपण गोडीसाठी वेगवेगळ्या ॲटम्समध्ये करतो. इनग्रेडियंट फॉर हेअर टॉनिक्स. हेअर टॉनिक्ससाठी त्याचा वापर केला जातो. शू पॉलिशमध्ये, बूट पॉलिशमध्ये त्याचा उपयोग होतो. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक असतात त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. इट इज आल्सो यूज्ड इन टॅनिंग लेदर. लेदर म्हणजे कातडी कमावण्याचा जो व्यवसाय असतो त्याच्यात ती प्रोसेस असते, त्याला टॅनिंग म्हणतात, त्याच्यामध्ये शुगरचा वापर केला जातो. सिल्व्हरिंग मिरर्स. मिरर आरसा बघा आपल्या घरातला, त्याच्या पाठीमागच्या बाजूचा जो सरफेस असतो त्याला सिल्व्हरिंग केलेलं असतं, त्याच्यासाठी शुगरचाही वापर केला जातो. आता डू यू नो मध्ये काय म्हटले बघा. ग्लोबली 60% ऑफ द शुगर कम्स फ्रॉम द शुगर केन अँड 40% फ्रॉम द शुगर बीट. 60% साखर ही आपल्याला शुगर केनपासून मिळते आणि 40% ही शुगर बीट. बीट म्हणजे आपण बीट म्हणतो त्या बीटपासून मिळते. इन इंडिया शुगर इंडस्ट्री इज लार्जेस्ट प्रोसेसिंग इंडस्ट्री नेक्स्ट टू द कॉटन टेक्स्टाईल. म्हणजे इंडियामध्ये कॉटन इंडस्ट्रीनंतर सर्वात मोठी महत्त्वाची 2 नंबरची इंडस्ट्री शुगर इंडस्ट्री आहे. शुगर केनचं क्रॉप शेतामध्ये तुम्हाला दाखवलेले, तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे. आता त्याच्यातले पहिले 2 पॉईंट्स फक्त आपण बघूया. सॉईल अँड क्लायमेट. सॉईल बघा. शुगर केन कॅन बी ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल. आपण ट्रॅडिशनल क्रॉपमध्ये हा पॉईंट प्रत्येकात बघत आलो आहे. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन प्रिडॉमिनंटली ऑन मीडियम ब्लॅक सॉईल. मीडियम ब्लॅक सॉईलवर. प्रिडॉमिनंटली शब्द नाही वापरला तरी चालतो. इट ग्रोज बेस्ट ऑन वेल ड्रेन्ड फर्टाईल मीडियम टू हेवी सॉईल हॅविंग 60 to 120 सेंटीमीटर डेप. डेप म्हणजे त्याची खोली किती पाहिजे. सॉईल रिच इन ऑर्गॅनिक मॅटर अँड लेवल्ड आर मोस्ट सुटेबल. ह्या ज्या सॉईल आहेत ऑर्गॅनिक मॅटरमध्ये रिच असाव्यात आणि लेवल केलेली त्याची असावी. द pH ऑफ द सॉईल शुड बी बिटवीन 6.5 to 7.5. आपण जनरली मागच्या टॉपिकमध्ये बघितलं होतं pH साधारणतः 5.5 to 7.5 लागतो. इट इज ए हेवी फीडर क्रॉप. फीडर म्हणजे त्याला खायला जास्त लागतं, म्हणजे थोडक्यात जमिनीतले बरंचसं कष्ट शोषून घेतो. हेन्स नॉट ग्रोन ऑन लाईट सॉईल. लाईट सॉईल म्हणजे जी हलकी जमीन असते त्याच्यात ते वाढत नाही. सलाईन सॉईलमध्ये वाढत नाही. अल्कलाईन अँड ॲसिडिक सॉईलमध्ये वाढत नाही. नॉट सुटेबल फॉर दिस क्रॉप. आता क्लायमेट बघा. शुगर केन इज ट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन इन सबट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजनमध्ये आपण ते वाढवतो. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ. त्याच्यासाठी वॉर्म आणि ह्युमिड क्लायमेट आपल्याला लागतं. व्हाईल कूल अँड सनी अँड ड्राय क्लायमेट आर
क्लायमेट फॉर मॅच्युरिटीच्या वेळेला मात्र कूल आणि सनी ड्राय क्लायमेट लागतं. द टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 30°C to 35°C फॉर 4 to 5 months. साधारणतः एवढी टेम्परेचर त्याला लागतं. अँड कूलर क्लायमेट 1.5 to 2 months बिफोर हार्वेस्टिंगच्या आधी थोडंसं कूल क्लायमेट लागतं. जर्मिनेशन डज नॉट टेक्स प्लेस व्हेन टेम्परेचर गोज बिलो द 7°. 7°च्या खाली टेम्परेचर गेलं तर जे आपण सेट्स लावतो त्याचं जर्मिनेशन होत नाही. अँड प्लांट ग्रोथ इज स्लोड डाऊन बिलो 20°C. 20°पेक्षा जर कमी तापमान असेल तर वाढ होत नाही जास्त. बोथ द एक्स्ट्रीम्स ऑफ द टेम्परेचर आर हार्मफुल. फार कमी तापमान किंवा जास्त तापमान त्याला हार्मफुल असतं. सिव्हिअर कोल्ड सीझेस द ग्रोथ. खूप थंडी पडली तर त्याची ग्रोथ थांबते किंवा स्टॉप होते. सीझेस या शब्दाचा अर्थ लिहून घ्यायचा, स्टॉप. व्हाईल अटॅक ऑफ द स्टेम बोरर इन्क्रीजेस इन हॉट वेदर. जास्त वेदर हॉट असेल तर स्टेम बोररचा प्रादुर्भाव होतो. इट डज बेस्ट विथ 750 to 1250 mm ॲन्युअल रेनफॉल. रेनफॉल डिफिशियन्सी प्रोड्युसेस फायब्रस केन. रेनफॉलची जर डिफिशियन्सी असेल तर केन जे तयार होतं ते फायब्रस असतं, म्हणजे त्याच्यामध्ये धागे जास्त असतात. व्हेअर ॲज टू हेवी रेनफॉल रिड्युसेस शुगर ॲक्युम्युलेशन. खूप पाऊस झाला तर त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी राहतं. या पद्धतीनं आपण कमर्शियल क्रॉपमध्ये पहिल्याच पिकाला सुरुवात केली आहे, शुगर केन. थँक्यू. अभ्यास करत रहा.